Hello guys and very good morning. Welcome to the new day and a new vlog. So आजचा आहे डे 5 आणि आता आम्ही चाललो आहोत दूधपत्री स्पॉटवर. And this is the point where there is full of snow. So another snow point. आता आम्ही आहोत श्रीनगरला, जसं तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही प्रीवियस व्लॉग बघितला असेल तर. सो तिथून श्रीनगर टू दूधपत्री स्पॉटवर जायला 30 किलोमीटर्सचा डिस्टन्स आहे, विच विल टेक अराउंड 1 hour टू रीच. सो चला जाऊया आणि एक्सपिरियन्स करूया द रियल पॅराडाईज कॉल्ड दूधपत्री ऑफ काश्मीर. सो गाईज अजून 3 किलोमीटर आहे दूधपत्रीला पोचायला. सो इथे गंबूट घातले आहेत, रेडी आहे. सो इथे गंबूटचा रेंट आहे 150 रुपीज आणि वी ऑल आर रेडी. आणि इकडे आज काल रात्रीपासून स्नो आणि पाऊस चालूच आहे. आता सध्या थांबल्या पण वेदर फुल चिल्ड झाले. आणि चला अजून 3-4 किलोमीटर आहेत पोचायला वरती. आणि माउंटन सध्या दिसत नाही, ह्याच्या मागे आहे दूधपत्री. सो लेट्स गो. सो गाईज आम्ही दूधपत्री पॉइंटवर आलो आहोत आणि इकडे स्नोफॉल चालू झाला आहे. आणि हा माझा सेकंड टाइम एक्सपिरियन्स करतो स्नोफॉल. आणि मीडियम जास्त नाही होते, थोडं हळूहळू होते, पण तो वरती गेल्यावर जास्त होणार आहे. ह्याच्या फुल फोरकास्ट आहे की 101% स्नोफॉल होणार आहे. सो चला मस्त स्नो एक्सपिरियन्स करूया. सो गाईज ॲक्च्युअल स्नो चालू झालेला आहे आणि दिस इज व्हॉट वी केम फॉर. दिस इज व्हॉट वी केम फॉर. दिस इज व्हॉट वी केम फॉर. अमेझिंग. दिस इज अमेझिंग. टेम्परेचर ड्रॉप झालेला आहे सडन. नाचा बोला असं करा. स्नो 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 स्नो. वी आर ऑन अ ETV अँड कंटिन्यू स्नो पडतो आहे आणि तुम्ही बघू शकता. दिस इज आवर ETV राईड. आणि पाठी श्रेया आणि मम्मी आहेत. अंजली कसं वाटते? आम्हाला सोडला आहे. ETVचे चार्ज आहेत तुमच्या बार्गेनिंग स्किल्सवर आहेत. 3000 पासून स्टार्ट करतात पर पर्सन, पण आम्ही 2 जण आलो 2400 मध्ये. सो इट इज ऑल अबाउट युअर बार्गेनिंग स्किल्स. जेवढं बार्गेन करता येईल तेवढं करा. आणि हा जो वेदर आहे काल असा नव्हता, आज आम्ही इथे आलो आणि हा वेदर फुल्ली चेंज झालाय. स्नो आज पडायला लागली. मस्तपैकी फोटोशूट झालेला आहे. मस्त व्ह्यू आहे. हा फर्स्ट पॉइंट होता, अजून 3 पॉइंट करणार. खूप मजा आली आहे आणि वी आर लिटरली एन्जॉयिंग इट. जस्ट सी द व्ह्यू बिहाइंड. हा मजा आली. सो गाईज खूपच एक्स्ट्रीम स्नोमध्ये आहे आणि अचानक स्नो खूप वाढत चाललाय आणि तुम्ही चारही साईडला हा स्नो बघू शकतात. आणि मी व्हिडिओ काढण्यासाठी एक व्लॉग काढलाय. इच्छा जरा पण नव्हती पण तुमच्यासाठी मी केलं आहे. सो कसं वाटतंय बोला लगेच. खूप फ्रीज झालं, माझे हात पूर्ण फ्रीज झाले. आणि तुम्ही समोर हा व्ह्यू बघू शकता. बर्फ गेलाय. हा आपण मुंबईला घेऊन जाऊया. पप्पा कसं वाटतंय? समोर बघू शकतात पूर्ण स्नो पडतोय आणि टेम्परेचर आहे -25 डिग्री अँड वी आर स्टील सर्वायव्हिंग. बोलता पण येत नाहीये. आणि मम्मी कसा एक्सपिरियन्स स्नो फर्स्ट टाइम आहे ना, कसं वाटतंय? अमेझिंग अमेझिंग. येस क्रेझी. आय लव्ह इट. बस
सो इथे दुकान आहे तर काहीतरी आम्ही खाऊ आता. आय डोंट नो काय पण मिळते इकडे काय आहे भेळ. ओके गरम गरम भेळ खायला मजा येईल. शेअर वॉक पाहिजे. लेट्स एंजॉय स्कीइंग सर. स्कीइंग विद प्रॉपर ट्रेनर सर. नहीं यहाँ पे चार्जेस भी कम है सर. नहीं थैंक यू. फोटो वीडियो फ्री में बनाएंगे. सो व्हिडिओ बनवतो मम्मी पप्पांचा. अँड स्नो खूप वाढत चाललाय. आम्हाला 5 मिनिटं आहेत आम्हाला निघायला. सो दुखारे सरसों का साग पराठा. पूरा स्नो है. हालत खूप जास्त बेकार झालेली होती. स्नो अचानक वेदर चेंज झालं. कालपर्यंत स्नो नव्हता. सो ॲक्च्युली असं आहे की चिलकलाचं मुंबईमध्ये कसं म्हणजे लास्टचा पाऊस असतो तसं विंटर सीझन एंड व्हायचा लास्टचा स्नो होता. तर हा स्नो आता 10 दिवस कंटिन्यू असेल 1 मार्चपर्यंत. त्यामुळे एक्स्ट्रीम तो स्नो अचानक वाढत गेला आणि गाड्या पण फसत गेले तिकडे. सो त्यामुळे सहन नाही झालं. अचानक फ्लक्च्युएशन टेम्परेचरमध्ये झालं. सो त्याचं रिझन पण खूप मजा आली. खूप सिनिक होतं सगळं. चला आता डिनरला जाऊया. हाय. सो आम्ही आता आलोय डिनरला. मी तुम्हाला एक सांगते काय काय. हे आहे व्हेज पुलाव, रायता, सलाड, नान, बटर चिकन. हे आहे व्हेज. हे व्हेज आहे. मंचुरियन, पनीर मिक्स आहे. मशरूम आणि वटाणा, मशरूम आणि मटार. बस. आणि मी खातो बटर चिकन आणि रोटी.